एक महत्त्वाची अपडेट, उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच विमानानं प्रवास केलेला आहे। उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यासाठी नागपूरला रवाना झालेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत फडणवीसांचा प्रवास पाहायला मिळालाय। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे फडणवीसांची एक सीट एकाच रांगेमध्ये असल्याचं सुद्धा कळतंय। फडणवीसांच्या मागे संजय राऊतांची सीट होती। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, इतक्या घडामोडी घडत असताना या सगळ्या नेत्यांचा एकत्र प्रवास नक्कीच आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि त्यांचे जे सगळे नेते आहेत ते आज नागपूर येथे विमानतळावरती उतरणार होते आणि हे इंडिगोच्या विमानाने हे सगळे प्रवास करत होते। तितक्यातच त्याच विमानामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्रवास करतायत असं एक व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। त्यामध्ये आपण पाहिलं तर स्वतः संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा अनिल देसाई असतील, हे सगळेच नेते या जे 4:30 वाजता जे मुंबईहून जे उड्डाण घेण्याचे विमान आहे इंडिगोचं त्यातून प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। आणि पहिल्याच जे सीट आहे तिथे स्वतः दोन्ही म्हणजे नेते उद्धव ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यात काही काळ गप्पा देखील झाल्याची माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे एकीकडे ठाकरेंच्या सेनेचे खासदार फुटले असले तरी जी पॉलिटिकल आपण बॉन्डिंग पाहिली तर दोघांची चांगली असताना पाहायला मिळते। आणि आता उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यासाठी निघालेले आहेत आणि ऑलरेडी त्यांचा ईशान्य मुंबईमधील जो दौरा झाल्यानंतर आता उद्या यवतमाळ पासून ते दौरा सुरू करतायत आणि तो दौरा तो शिर्डीला संपणार आहे। त्यामुळे ज्या प्रकारे या दोन्ही नेत्यांमध्ये काही बातचीत देखील झाल्याची आपल्याला माहिती मिळते। अगदी पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच विमानाने प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे योगायोग होता की खरोखर काही चर्चा झाली अशा सुद्धा चर्चा होत्या। मात्र उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यासाठी नागपूरला रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत फडणवीसांनी सुद्धा प्रवास केलाय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, फडणवीसांची सीटही एकाच रांगेमध्ये होती। फडणवीसांच्या मागे संजय राऊतांची सीट होती। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार या संदर्भात ताजी माहिती देत होते। मात्र उद्धव ठाकरेंचा जो दौरा आहे त्यासाठी रवाना झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या नेत्यांचा एकाच विमानानं प्रवास पाहायला मिळाला। जे फुटलेले खासदार आहेत त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचा हा प्रवास होता। फडणवीसांचा सुद्धा नागपूरनं विमानाने प्रवास होणार होता। मात्र हे सगळे नेते एकाच विमानानं प्रवास करताना पाहायला मिळालेत आणि नुकतीच फडणवीसांच्या मागे संजय राऊतांची सुद्धा सीट होती। बऱ्याच दिवसांपासून संजय राऊतांची वक्तव्य बरीच चर्चेत आहेत आणि अशातच यांच्यामध्ये काय बोलणं झालं याची उत्सुकता तर आहेच। मात्र या सगळ्या नेत्यांचा एकाच विमानानं प्रवास झाल्याची माहिती फडणवीसांच्या मागे अनिल देसाई आणि संजय राऊत यांची सुद्धा सीट होती। उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यासाठी नागपूरला रवाना झालेले होते आणि मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा नागपूरला रवाना झाले। हे दोन्ही नेते एकाच विमानामध्ये होते। बरेच नेते मंडळी सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। लागेल उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच विमानामधून प्रवास केलेला आहे। उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यासाठी नागपूरला रवाना झालेले होते आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत फडणवीसांनी सुद्धा प्रवास केलेला आहे त्याच विमानातून। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, फडणवीसांची सीटही एकाच रांगेमध्ये होती। फडणवीसांच्या मागे संजय राऊतांची सीट होती। अनिल देसाई सुद्धा याच विमानामध्ये होते। मात्र सगळ्या नेत्यांचा एकत्र प्रवास आणि मुख्यमंत्री स्वतः या विमानामध्ये होते, एकाच रांगेमध्ये होते। सीटही आजूबाजूला होती। त्यामुळे त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली का या चर्चा बऱ्याच रंगलेल्या आहेत आणि एकाच विमानानं प्रवास हा प्रकार बराच लक्षवेधी ठरतोय। उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यासाठी नागपूरला रवाना झालेले होते। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, एकतर बऱ्याच घडामोडी घडतायत, गेले काही दिवस आपण पाहतोय। त्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची सीट जी होती एकाच रांगेमध्ये होते। निव्वळ योगायोग होता की त्यामागे काही शिस्त आहे, काय समजायचं?
अगदी खरं आहे. आपण जर बघितलं असाल तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडताना पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार नुकतेच उद्धव ठाकरे जे आहेत ते जे खासदार निघून गेले त्यांच्या मतदारसंघामध्ये सुशांत, तुमचा आवाज येत नाहीये, तांत्रिक अडचणी आहेत, पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करू. सुशांत, आपले प्रतिनिधी ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत होते. उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यासाठी नागपूरला रवाना झालेले होते आणि मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा नागपूरला रवाना झाले होते. आणि महत्त्वाचं म्हणजे या तिघांची ही सीट एकाच रांगेमध्ये होती. त्यांच्या मागे संजय राऊत आणि अनिल देसाई यांची सीट होती. मुंबईहून नागपूरला एकाच विमानानं या सगळ्या नेत्यांनी प्रवास केला होता. जे फुटीर खासदार आहेत, 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा होता, नियोजित दौरा होता. मात्र याच दौऱ्यासाठी नागपूरला रवाना होताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई त्यांचे सगळे नेते ज्या विमानाने प्रवास करत होते त्याच विमानामध्ये मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा प्रवास पाहायला मिळाला. आणि विशेष म्हणजे एकाच रांगेमध्ये हे सगळे नेते बसलेले होते. त्यामुळे चर्चा सुद्धा झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. काय नेमकं बोलणं झालं हे अजूनही स्पष्ट नाही, मात्र चर्चा झाली आहे इतकी मात्र प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र उद्धव ठाकरे यवतमाळहून नागपूरला रवाना झालेले होते. त्यांच्या मतदारसंघामध्ये, फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये सभा होत्या आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी, उद्धव ठाकरेंनी एकाच विमानामधून एकाच रांगेमध्ये बाजूबाजूच्या सीटवर बसून प्रवास केलेला आहे. फडणवीस आणि ठाकरेंनी एकमेकांची विचारपूस केली अशी प्राथमिक माहिती समोर येते. मात्र खरोखर विचारपूस केली की आणखी काही चर्चा झालेली आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. कारण की गेल्या 2 दिवसांपासून आपण ज्या घडामोडी पाहतोय, जे 6 फुटीर खासदार आहेत